तेव्हा मनसेला कोणीही गृहीत धरू नये असं म्हटलं आहे नितीन सरदेसाईंनी। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, मनसेने सर्व पर्याय आपल्यासाठी खुले ठेवलेले आहेत, शिवसेनेची काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का? दीपक, शिवसेना असेल, भाजप असेल, अनेक पर्यायांची चाचपणी या ठिकाणी त्यांच्याकडनं सुरू आहे। इतकंच काय तर मनसेच्या काही नगरसेवकांना सुद्धा शिवसेनेकडनं अप्रोच करण्यात आलं होतं। असं अधिकृत जरी कोणी सांगत नसलं तरी या घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत आणि फोडाफोडीच्या राजकारणाला आता खऱ्या अर्थाने वेग येऊ शकतो आणि याच वेळेस मनसेकडनं अशा पद्धतीची प्रतिक्रिया येणं म्हणजे शिवसेनेला हा स्पष्ट इशाराच म्हणावा लागेल। कारण जर पर्याय खुला आहे असं जर मनसे म्हणत असेल तर भाजपलाही सपोर्ट दिला जाऊ शकतो। अशा पद्धतीचा एक इशारा हा शिवसेनेला दिला जातोय का असं शिवसेनेच्या गोटात आता याबद्दल विचार केला जाईल। मात्र शिवसेना सावध भूमिका घेऊन आहे। अजूनही कोणी मनसेच्या या प्रतिक्रियेवर या स्टेटमेंटवरती कोणी बोलायला तयार नाहीये आणि शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत सध्या आहे आणि आपली जी आकडेवारी आहे महापौर पदासाठी जी गरजेची आहे ही वाढवण्याचा, संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेचा सुरू आहे। दीपक, निश्चितच त्यामुळे शिवसेनेची थेट प्रतिक्रिया कळू शकली नाही या सगळ्या संदर्भात। या